आज आपण पाहतोय मस्त असा चमचमीत एक थालीचा बेत. संपूर्ण स्वयंपाक अगदी 45 मिनिटाच्या आत कसा करावा हे आज आपण पाहतोय. त्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि कुठली पूर्वतयारी करून ठेवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पकोड्यांमध्ये आज आपण नुसतं बेसनाचे पकोडे नाहीत बनवले, तर रवा, बेसन मिक्स असे पकोडे बनवलेत. बिना कांदा लसूण पनीर बटर मसाला बनवलाय. जे लोकं कांदा लसूण खात नसतील त्यांनी ही भाजी नक्कीच ट्राय करावी. चमचमीत असे काळे हरभरे किंवा काळे चणे तुम्ही म्हणू शकता त्याला. विदर्भामध्ये याला हरभरा म्हटला जातो. आणि इथे आपण बटर राईस बनवलाय बघा. राईस तर तुम्ही प्रत्येक वेळा वेगवेगळा ट्राय केला असेल, पण बटर राईस तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करणार. एवढा भारी लागतो, मस्तच. आणि अगदी 15 मिनिटाच्या आत शेवयाची खीर कशी बनवावी ती सुद्धा अगदी दाट, की जणू काही बासुंदीच. तर मग चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे तांदूळ इथे धुवून साईडला ठेवायचे. बासमती तांदूळ घेतलेला आहे. काही बासमती तांदूळ असे असतात त्यांना वेळ द्यावा लागतो. 15 मिनिटं किंवा अर्धा तास याला साईडला ठेवावं लागतं. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत. त्यांना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण तांदूळावरती सुद्धा काही पावडर वगैरे लावलेली असतं. तर व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि आता हे साईडला ठेवून द्यायचं. याच्यामध्ये पाणी नाही आहे बघा, फक्त धुवून आपण हे साईडला ठेवलं आहे. आणि आता जास्त वेळ लागतो तो म्हणजे गोळाचा पदार्थ. तर आज आपण शेवयाची खीर बनवतोय, तर खीरीला थोडा वेळ लागणार म्हणून आपण हा सुद्धा पहिलेच करू. पण आज आपण जास्त वेळ न काढता 15 मिनिटाच्या आत शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहतोय. तर इकडे बघू शकता मी 1 लिटर पॅकेटचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं म्हशीचं कोणतंही चालेल. तर साईडला दूध तापायला ठेवलं आहे. एका कढईमध्ये 1 चमचा भरून आपण इथे तूप घेतलेलं आहे, कारण गोड पदार्थ बनवतोय, खीर बनवतोय, तर ते साजूक तुपातच छान लागेल. आता थोडंसं तूप गरम झालं की आपण याच्यामध्ये काही काजू किंवा बदाम, आता ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे बदाम घालते. बदाम थोडीशी आपण अरत परत करून घेऊयात आणि त्याच्यावरतीच आपल्याला घालावं लागेल सेवया. तर इथे मी 1.5 वाटी ह्या शेवड्या घेतल्या होत्या बघा. विदर्भामध्ये याला शेवड्या म्हटल्या जातात, काही लोक याला शेवया म्हणतात. आपापली इकडची भाषा असते. तर बघू शकता आता ह्या शेवया सुद्धा आपण छान अशा या तुपावरती भाजून घेऊयात. छान मस्त असा तांबूस रंग आला पाहिजे. आता रेडीमेड विकत सुद्धा मिळतात ते पॅकेटवाल्या शेवयाच्या खिरांसाठी शेवया, किंवा आपण उन्हाळ्याच्या साठवणीच्या प्रकारात बनवून ठेवतो शेवड्या, त्या घेतल्या तरीही चालतील. तुमच्याकडे ज्या असतील त्या घ्यायच्या, पण त्याला सुरुवातीला तुपावरती भाजून जरूर घ्यायचं. बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे. साईडला दूध तापत ठेवलं होतं, फक्त हे दूध तापलेलं आहे, याला आपण आटवलं वगैरे काहीच नाही. ते शेवड्यावरती घालून घेतलं. मिक्स करून घेऊयात. दूध तापलेलं असल्यामुळे लगेच याला उकळी आली बघा. याच्यामध्ये साखर घालून घेत आहे. तर 1.5 वाटी मी इथे साखर घातलेली आहे. आता साखरेचं प्रमाण आपण आपल्या गोडानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. तेवढं प्रमाण परफेक्ट राहील. छान अशी मस्त गोड खीर बनवून तयार होते बघा. आता आपल्याला याला 15 मिनिटाच्या आत बनवायचं आहे. त्यासाठी एक टीप आहे बघा इथे. त्याच्यामध्ये काही लोक कॉर्नफ्लॉवर घालतात, पण त्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी येते. म्हणून आपण इथे कस्टर्ड पावडर घालूयात, जेणेकरून मस्त अशी चव येईल आणि आपली खीर लवकर दाटसर होईल. सोबतच आपण याच्यामध्ये दुधाची पावडर घालतोय. दुधाची पावडर घातल्यामुळे आपल्या खीरीला एक माव्याचा फ्लेवर येईल. तुम्ही जर फुल फॅट दूध वापरलं असेल तर दूध पावडर नाही घातली तरी चालेल, पण आपण साधं दूध घेतलं होतं पॅकेटवालं, म्हणून त्याच्यामध्ये 2 चमचे दूध पावडर आणि 1.5 चमचा घेतले बघा आपण इथे कस्टर्ड पावडर. तर मिक्स करून घेऊयात. जेमतेम 1 वाटी दूध असेल हे. मिक्स करून घेतलंय. इकडे बघू शकता छान मस्त या दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे. हे अजिबातही आपण आटवलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता नुसते याला 2-3 अशा उफाळल्या आलेल्या आहेत, म्हणजेच उकड्या आलेल्या आहेत. जे आपण हे कस्टर्डचं दूध केलं होतं ते आता याच्यावरती घालून घेऊयात. एका हाताने दूध सोडायचं, एका हाताने असं कटचीने फिरवत राहायचं. अगदी 1-2 सेकंदामध्ये दूध पावडर आणि कस्टर्डवाला दूध घातलं की हे असं घट्ट व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही. याच्यामध्ये आपण दूध पावडर घातलंय त्यामुळे छान याला क्रीमी टेक्स्चर येतं. परफेक्ट. बघू शकता
आणि कस्टर्ड पावडर जास्त नाही घालायची, नाहीतर काय होईल, जास्तच घट्ट अशी खीर होईल. कारण खीर हे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. मीडियम कन्सिस्टन्सी लागतं बघा. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. बघू शकता. आता आपण याला जेमतेम 5 मिनिटं शिजूयात. म्हणजे हे कस्टर्ड दूध पावडर छान असं शिजल्या जाईल. बघू शकता मस्तच. इलायचीचा फ्लेवर यामध्ये जरूर घालावा, म्हणजे इलायचीची पावडर घालू शकता. चला, साईडला आपण तांदूळ भिजत घातले होते, तर आता भात लावून घेऊयात. तर हा भात आपण आज बटर भात बनवतोय, म्हणजेच बटर राईस बनवतोय. खूप भारी लागतो बघा. या पद्धतीने एकदा तुम्ही बटर राईस जरूर बनवून बघा. तर 1 ते 1.5 चमचा मस्त असं बटर घालायचं. छान भरभरून बटर घातलं की या राईसला खूप छान असा फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये काही आपण खडे मसाले घालूयात. जसं की 2 लवंग, 2 इलायची, तेजपत्ता आणि 1 बडी इलायची. मस्तच. जिरं घालायचं आहे बघा, आपण जिरं घातलेलं आहे याच्यामध्ये 1 चमचा. आणि आता याच्यावरती काही भाज्या घालूयात. जसं की मी इथे गाजर कट करून घेतलं, 1 सिमला मिरची, काही कढीपत्त्याची पानं. तुम्ही आणखी कुठल्या भाज्या घातल्या तरीही चालतील. पण जास्त भाज्या न घालता सुद्धा हा भात मस्त होतो बघा. कारण याला बटरचा फ्लेवर येणार आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे. लाल तिखट घालणार नाहीये म्हणून हिरवी मिरची घातली. आता जो भिजत ठेवलेला तांदूळ होता, म्हणजे धुवून आपण साईडला ठेवला होता बघा, तो तांदूळ घालून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊतं. छान प्रकारे मिक्स करायचं. आता 1-2 सेकंदासाठी या बटरवरती हा तांदूळ छान असा परत करून घेतलेला आहे. तर आता गरम पाणी घालूयात. तर भाताला डबल गरम पाणी लागतं या तांदूळाला, म्हणून मी 2 वाटी तांदूळ घेतले होते, त्याला 4 वाटी पाणी घालते. आता तुमच्या घरचा तांदूळ कसा आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करावं. आणि आता मस्त आपण इथे हा भात शिजवून घेऊयात. इकडे भात लावेपर्यंत जेमतेम 5-6 मिनिटं लागले असतील, तेवढ्यात आपली खीर बनवून तयार झाली. बघू शकता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि मस्तच इथे खीर तयार झाली. तर चला, चमचमीत असे काळ्या हरभऱ्याची भाजी बनवूया. तर त्याच्यामध्ये आलूसुद्धा घातलेले आहेत. तर आता याच्यामध्ये घालतोय आपण कांदे, टमाटर, आलू, मिरची. आता तुम्ही म्हणाल, स्वाती हे सगळं काही असंच घालायचं का? लसूणच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत. नाही हो, याला कटसुद्धा करायचा आहे. तर चला, चुटकी सरसी आपण याला कट करून घेऊयात. पण हे सगळं कुकरमध्ये शिजवायचं आहे आपल्याला, म्हणजे कसा वेळ कमी लागेल आणि चमचमीत अशी काळ्या चण्याची आपली भाजी बनवून तयार होईल. आपण याच्यामध्ये मीडियम साईजचे 3 आलू घेतले होते बघा. खूपच छोटे होते तर 4 घ्यायचे. छोटे छोटे कांदे होते त्यामुळे 3 घेतले. हिरवे मिरच्या घेतल्या, टमाटर घातलेला आहे आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अगदी जास्त पाणी नाही घालायचं, कारण आपण ही उसळ थोडीशी अगदी अंगच्या अंग रस्सा असंच करणार आहे. तर थोडीशी याच्यामध्ये हळद घालूयात. म्हणजे काय होते, हळद आणि मीठ या स्टेजला घातली की ती या मसाल्यांमध्ये किंवा या आलू, कांदा, हरभरे याच्यामध्ये आतपर्यंत जाते त्याची चव. थोडंसं मीठ घालायचं किंवा मग तुम्ही संपूर्ण भाजीचं मीठ या स्टेजला घातलं तरीही चालेल. पण नंतर मग याला मीठ घालायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अगदी थोडीशी इथे मी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घालते, म्हणजे याला कलर सुंदर येईल. तर चला, आता आपण हे शिजून घेऊयात. म्हणजे चला, कुकरला 2 शिट्या आणायच्या आहेत. कुकरमध्ये या पद्धतीने हरभऱ्याची उसळ जर बनवली तर ती अगदी झटपट बनते बघा. जास्त तुम्हाला कांदा टमाटर भाजत बसायची गरज पडत नाही. तर चला, आता इथे बघू शकता मस्त 2 शिट्या आल्या होत्या. व्यवस्थित हे शिजलेलं आहे. हरभरे मी रात्रीच भिजत घालून ते सकाळी आपण हे लावतोय, हे लक्षात ठेवा. भिजलेले हरभरे लागतील. आलू हा कच्चाच होता. बघू शकता मस्तच हे शिजलेलं आहे. परफेक्ट. आलू पण व्यवस्थित शिजलाय बघतो. हरभरा पण मस्त शिजलाय. तर चला, आता याला एक मस्त असा चमचमीत तडका देऊयात. असा झणकेदार तडका जर याला बसला ना की या भाजीची चव आणखीनच वाढेल. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी हे मोहरीचं तेल घातलेलं आहे. मोहरीच्या तेलामध्ये ही उसळ छान लागते बघा. आता याच्यामध्ये आपण घातलाय हिंग. मोहरी घालूयात. मोहरी, जिरं अर्धा चमचा घालते आणि हे मस्त असं तडतडू द्यायचं. मोहरीचं तेल आहे त्यामुळे थोडंसं याच्यावरती तुम्हाला हा झाग दिसत असेल. कढीपत्त्याची पानं घालूयात. तर कढीपत्ता घालताना थोडंसं सावधानतेने घालायचं, कारण हे तेल जास्त उडत असतं बघा. जर तुम्ही
नवीन असाल स्वयंपाकामध्ये तर लक्षपूर्वक करायचं. बघू शकता मस्त. चला आता याच्यावरती काही सुके मसाले घालूयात. तर त्याआधी याच्यामध्ये मी थोडीशी लसूण आणि एक हिरवी मिरची घातली. अशी तडक्यामध्ये लसूण जेव्हा फ्राय होतो ना तर खूप छान लागतो. लाल तिखट घातलेलं आहे, कारण आपण मगाशी अगदी थोडंसं लाल तिखट घातलं होतं बघा. धन्या जिऱ्याची पूड घातली आणि आता हा मस्त चमचमीत तडका जाईल आपल्या उसळवरती. आता आमच्याकडे याला हरभऱ्याची उसळ म्हटल्या जाते. तुम्ही याला हरभऱ्याची भाजी म्हणा, आलू हरभरा मिक्स भाजी काही म्हणा, पण एकदा या पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. आपण मगाशी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून आत्ता घातलंय थोडंसं. जर तुम्ही सुरुवातीलाच जास्त मीठ घातलं असेल तर या स्टेजला मीठ घालायचं नाही. तर आता मिक्स करून घेतोय. तर त्याआधी घालूया आपण याच्यामध्ये छोले मसाला 1 चमचा भरून. छोले मसाला घातला की चव कशी भारी येते. आणि छोले मसाला तडक्यामध्ये किंवा शिजवताना नाही घालायचा, असं शेवटी घालायचा. कारण कसं असते ते मसाले आधीच भाजलेले असतात आणि त्यांना आपण परत भाजतो तर त्यामुळे थोडासा कडवटपणा येतो. तर असं शेवटी घालायचा आणि नुसतं एक उकडी येऊ द्यायची. म्हणजे कसं त्या मसाल्याचा फ्लेवर आपल्या उसळमध्ये अगदी फ्रेश येतो बघा. बघू शकता किती छान दिसतंय ना. परफेक्ट. काहीच कुठला तामझाम नाही, जास्त कुठला वेळ नाही, कुठला मसाला आपण याच्यामध्ये भाजत किंवा वाटत बसलेलो नाहीये. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता काय मस्त याला कलर आलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. कसुरी मेथी घातलेली आहे. तर चला इथे मस्त आपली चमचमीत आलू हरभऱ्याची भाजी बनून तयार झाली आहे. तर साईडला ठेवूया. तर लगेच घ्यायची दुसरी भाजी बनवायला, म्हणजेच पनीर बटर मसाला सुद्धा बनवतोय आपण. ही थाली तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा बनवू शकता, कारण खूप स्पेशल थाली बनत आहे आणि अगदी इन्स्टंट. अचानक पाहुणे घरी येत असतील, त्यांच्यासाठी तुम्हाला एखाद्या स्वयंपाकाची तयारी करायची असेल तर तुम्ही ह्या रेसिपीज नक्कीच ट्राय करू शकता. आता आपण पनीर कट करून ठेवलं, तोवर काय करूयात पकोड्यांची तयारी करून ठेवायची. म्हणजे आपण याच्यामध्ये जो रवा घालणार आहे त्या भिजायला त्याला थोडासा वेळ मिळेल. तर इथे मी 1.5 वाटी बेसन, त्याला अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बघा. बारीक रवा घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे आपल्या पकोड्यांना खूप मस्त चव येते आणि हे पकोडे कुठले कांद्याचे किंवा आलूचे असे नाही बनणार. तर याच्यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट. तर 2 ते अडीच चमचे घातली आहे बघा मी याच्यामध्ये. ते तिखटानुसार कमी जास्त करावं. सर्व पदार्थ सोबत सोबत करायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही. एक पदार्थ शिजेपर्यंत दुसऱ्याचं पूर्वतयारी करायची, म्हणजे स्वयंपाक लवकर होतो. पण आता हे सारण तयार करून घेऊयात पकोड्यांचं. हे सारण अगदीच घट्ट नसते बघा, थोडंसं दाटसरच असतं, कारण रव्याचे पकोडे आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा रवा बेसन मिक्स पकोडे नक्की बनवून बघा. तसे खायलासुद्धा तुम्ही बनवू शकता, कारण पावसाळा सुरू आहे आणि वेगवेगळ्या भज्यांच्या रेसिपी, वेगवेगळ्या पकोड्यांच्या रेसिपी आपण ट्राय करतच असतो. तर तुम्ही हे जरूर करू शकता. ज्यांना कोणाला बेसनाचा त्रास होतो, काही जणांना ॲसिडिटी वाढते, पोटाचे प्रॉब्लेम येतात, त्यांनी असं रवा बेसन मिक्स करून पकोडे नक्की बनवा. साईडला ठेवलेला आहे. तर चला पनीर बटर मसाल्याची तयारी करूयात. तर 10 ते 12 काजू मी इथे भिजत घातले होते. 2 टमाटर मिक्स करून घेतले, मिक्सरला ते फिरवून घेतलं, त्याची प्युरी तयार केलेली आहे. कढईमध्ये आपण थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालतोय बघा, कारण पनीर बटर मसाला बनतोय, तर मग बटर हे जायलाच हवं. तर मस्त बटर घातलेला आहे. आणि या भाजीची विशेषता ही की आपण हे बिना कांदा लसूण बनवणार आहे. आज पनीर बटर मसाला बिना कांदा लसूणचा असल्यामुळे जे कोणी लोक श्रावणात कांदा लसूण खात नाहीत किंवा जे नेहमीच कांदा लसूण खात नाहीत त्यांनीही नक्कीच ट्राय करावी. तर इकडे बघू शकता त्याच्यामध्ये आपण जिरं घातलंय, 2 लवंग, 2 इलायची घातली आणि जी काजू आणि टमाटरची पेस्ट बनवली होती बघा ती घालतोय. मस्त या पद्धतीने काजू आणि टमाटरची पेस्ट बनवली की भाजीला छान असा फ्लेवर येतो. तर छान हे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मस्तच बघू शकता याच्यामध्ये काजू घातले त्यामुळे हे खाली लवकर लागतं, म्हणून सतत चमचा असा फिरवत हे भाजून घ्यायचं आहे. आता छान असं हे 1-2 सेकंदासाठी व्यवस्थित भाजायचं. बघू शकता छान असं तेल सुटायला लागलंय. तर चला एक मसाला बनवूया. तर आज आपण घेतलेला आहे हा पनीर बटर मसाला, जो रेडीमेड येतो. यानी भाजी कशी
झटपट बनते आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येतो बघा त्याला. तर याच्यावरच लिहिलेलं असतं की हा मसाला दुधामध्ये मिक्स करायचा. तर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी हा दूध घेतलाय आणि संपूर्ण हे पॅकेट घालतोय मसाल्याचं. त्यांचं असं म्हणणं असते की हा मसाला घातला की याच्यामध्ये तिखट मीठ काही घालायची गरज नाही. तर इकडे बघू शकता आपण हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आता जो आपण जे टमाटर काजूची प्युरी भाजून घेतली होती त्याच्यावरती घालून घेतलेला आहे. ते व्यवस्थित आता मिक्स करूयात. गॅसची फ्लेम मी इथे हाय केलेली आहे आणि आता हाय फ्लेमवरती छान हा संपूर्ण मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. हा मसाला कधीही दुधामध्येच मिक्स करायचा, त्यामुळे त्याची चव खूप छान येते. मीठ घातलेलं आहे. लाल तिखट अगदी थोडंसं, मीठसुद्धा अगदी थोडंसं, कारण त्या पॅकेटवरती लिहिलेलं असते की काही घालायची गरज नाही. पण मला थोडंसं वरून मी घालते, कारण प्रत्येकाच्या घरी तिखट आणि मीठ हे वेगवेगळं खाल्लं जातं. कोणाचे तर कमी, कोणाचे तर जास्त. तर आपल्या आवश्यकतेनुसार घालावं, नाही तर स्किप करू शकता. अगदी थोडंसं गरम पाणी घातलंय. आता झाकण ठेवून 2 मिनिटं हे छान शिजवून घेऊयात. बघू शकता ग्रेव्ही काय मस्त दिसतंय, परफेक्ट. तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये पनीर घालतोय. तर इथे मी कच्चंच पनीर घालते, कारण हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता ते पनीर फ्राय वगैरे नाहीत करत, तसंच घालतात पनीर बटर मसाल्यामध्ये. तुम्हाला जर पनीर थोडंसं तुपावरती किंवा बटरवरती फ्राय करायचं असेल तर तुम्ही आधी हे फ्राय करून नंतर हे घालू शकता. थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी जरूर घालावी, खूप छान चव येते बघा. आणि मिक्स करतोय. पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल की पनीर बटर मसाला अगदी आपला हॉटेल स्टाईलच बनलेला आहे. तर 1 मिनिटासाठी झाकून शिजून घेऊयात. अगदी 1 मिनिट मी हे झाकण ठेवून शिजवलंय. बघू शकता तुम्ही काय मस्त कलर आलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे. मस्तच. खूप चविष्ट अशी भाजी बनून तयार झाली होती बघा. रेस्टॉरंटला सुद्धा लाजवेल एवढे छान चव आली होती. तर रक्षाबंधनला ही भाजी नक्की बनवा, तुमच्या भावाला सुद्धा खूप आवडेल. तर चला आता आपण बनवूयात पकोडे. तर पकोडे बनवायसाठी जे सारण आपण तयार केलं होतं ते छान रेस्ट करून झालेलं आहे. मीठ घातली आहे चवीनुसार. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी दाटसर आहे बघा. थोडासा सोडा घातला, बेकिंग सोडा. एवढं आपल्याला हे घट्ट लागेल, अगदीच पातळ नको. आता कडकडीत तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये असं मस्त चमच्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही सोडू शकता. हे असे मोठे मोठे पकोडे सोडायचे. हे फुगतात आणखी आणि खूप मस्त दिसतात बघा. या पद्धतीने तुम्ही बेसन आणि रव्याचे पकोडे एकदा नक्की बनवा, खूप वेगळे आहे. आजची थालीच आपली संपूर्ण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, कारण आज आपण पनीर बटर मसाला सुद्धा अगदी बिना कांदा लसूणचा बनवला आहे. सोबतच कुकरमध्ये हरभऱ्याची उसळ बनवली, अगदी लगेच बनणारी. बटर राईस बनवलाय. खूप भारी थाली बनून तयार होत आहे. बघू शकता पकोडे किती छान असे फुगतायत. मस्तच. तर चला सुंदर कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊयात. कलर तुम्ही बघू शकता काय मस्त आलेला आहे आणि खूप छान चविष्ट झटपट हे पकोडे तयार होतात. तर लगेच पुरी बनवूयात. आता या थालीमध्ये तुम्हाला वाटेल तर तुम्ही पुरी बनवू शकता किंवा पोळी बनवली तरीही चालेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता. मी आज पुऱ्या बनवत आहे. तर चला पटापट अशा मी पुऱ्या बनवून इथे तयार करते. जेव्हा ताटं करायचे आहेत त्यावेळेसच पुऱ्या करायला घ्यायच्या बघा. तोवर बघू शकता कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे. भातसुद्धा मस्त झालाय. तर थाली लावून घेऊयात. कुरवडी पापड तळलं होतं मी, कारण विदर्भामध्ये गव्हाची कुरवडी आणि पापडाशिवाय थाली संपूर्ण होतच नाही. जेवणाच्या ताटाची साज असतो बघा, ते खूप छान दिसतं. तर म्हणून मी तळलंय. आता याच्यामध्ये आपण मस्त असा चमचमीत पनीर राईस ठेवलेला आहे, पनीर बटर मसाला ठेवलेला आहे. बटर राईस तुम्ही एकदा नक्की बनवा. टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि बेसन सुजी पकोडे. खूप अप्रतिम अशी 45 मिनिटाच्या आत बनणारी थाली आपली बनून तयार झाली. हे बनवताना मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वतयारी करून स्वयंपाकाला लागा, म्हणजे तुमची तारांबळ उडणार नाही आणि अगदी साग्र संगीताप्रमाणे सुंदर, मनमोहक, पाहता क्षणी खावाशी वाटणारी लज्जतदार थाली तुमची बनून तयार होईल.
ही थाली तुम्ही रक्षाबंधनला बनवा किंवा कुठल्याही सणाला बनवा. एखाद्या दिवशी पाहुणे घरी येणार असतील त्यांच्यासाठी तुम्ही हे नक्कीच स्वयंपाक बनवू शकता. सर्वांना खूप आवडेल. आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर तुम्ही ही थाली कोणत्याही सणाला ट्राय करू शकता. गोडाच्या पदार्थामध्ये आपण शेवयाची खीर बनवली, ती इन्स्टंट कशी बनवायची हे सुद्धा पाहिलेलं आहे. तर आशा करते आजची थालीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर जरूर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या थालीमधला तुम्हाला कुठला पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.